स्वागत करायचं सामन्याला सुरुवात देखील होत आहे। सलामी जोडी विलासपूर राणा संघाची चंद्रकांत नाईक राम चौधरी। तर जोशी 11 बादोडे संघाचा सलामी गोलंदाज वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिला षटकांना गोलंदाज जगदीश नाईक। सन्मान्य व्यासपीठावर संघटनेची पदाधिकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि खऱ्या अर्थाने नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं ते सन्मान्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुम्हा सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय प्रताप मारुती पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले। त्यांच्या समेत विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणार सन्मान्य उमेशजी पाटील तुमचं देखील मी संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष गणेशदादा केनी यांच्या वतीने मनापासून स्वागत करतोय। बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया मैदानाकडे। पहिला सामना पंचांकडनं देखील अधिकृत घोषणा केली जाते। पहिला बॉल पेस करताना फलंदाज चंद्रकांत नाईक आणि पहिल्या चेंडूची फेक करताना जगदीश नाईक। नाईक अगेन्स्ट नाईक। सर्वांनी या सामन्याचं टाळ्या वाजवून स्वागत करा। पहिला चेंडू जेव्हा टाकला जाईल फास्ट बॉल गो अध्यक्ष चषक 2024 चा पहिला चेंडू अक्रॉस लाईन थोडासा ऑन साइडचा फटका साचतोय। चेंडू इनफिल्ड मध्ये होतोय। चांगलं क्षेत्रक्षण देखील आपण इनफिल्ड मधून पाहतो। एक धाव घेण्याची संधी झाली आणि एक धावनं स्वतःचं संघाचं ज्यानं अकाउंट ओपन केलं चंद्रकांत नाईक। यानंतर बंद्र्यामूर्ती काल्लेर विपक्ष कानाई पाये दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी यायचंय त्यापूर्वी आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे। जगदीश या ठिकाणी फुलेंचा चेंडू थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो चेंडू जातो शॉट कव्हरला। इनफिल्ड मधून देखील आपण पाहिलं सुभाषाच्या माध्यमातून चांगले क्षेत्रक्षण झालं। एक धावघेण्याची संधी होते एक धावेने मला वाटतं राम चौधरी देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय। धावसंख्या होती ती 2 बिनबाद 2 षटक क्रमांक पहिलं जगदीश नाईक गोलंदाज। या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शप्पल झाला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं। चेंडू जातो शॉट फाईनला। एक धाव घेण्याची संधी एक धावणी संघात धावसंख्या होती बिनबाद 3 षटक क्रमांक पहिलं। आपण पाहतो क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा जुनून क्रिकेटचा जल्लोष अध्यक्ष चषक 2024 चा थरार अतिशय चांगला फटका ऑन साइडचा सजतोय। क्षेत्रक्षण देखील दक्ष वन बॉन्स कटापण चांगली क्षेत्रक्षण गुडियाच्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून असफल होताना फलंदाज राम चौधरी याला सोडावं लागेल मैदान। अति घाई आणि संकटात नाही। पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती दुसरी धावेचा मऊ मात्र आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेण्या फलंदाज महत्वाचा बाद होतोय धावचित फलंदाज होतोय राम चौधरी। पहिल्या विकेटचं पतन नेक्स्ट बॅट्समन रवींद्र तरे। चेंडूला थोडं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न। खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात। मात्र एक धावण्याची संधी झाली एक धावणी संख्या धावसंख्या 1 ने पुढे सकते धावसंख्या 1 बाद 4 षटक क्रमांक पहिला 1 बाद 5। ऑनसाइडचा अतिशय चांगला पटका पुल्यांचा
क्षेत्ररक्षक दक्ष होतो, कुठल्या प्रकारची चूक नाही. अचूक असा चेंडू ज्याने कलेक्ट केला आणि महत्वाचा दुसरा फलंदाज चंद्रकांत नाईक याची खेळी मात्र संपुष्टात. फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं प्लेसमेंट. जागेची निवड फार महत्वाची असते. ऑन साईडचा फटका निश्चित सदला, मिड विकेटला चांगली क्षेत्ररक्षक आपण पाहिलं. सुभाष पाटील याच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी झाला. महत्वाचा दुसरा फलंदाज चंद्रकांत नाईक हा बाद होतोय. या अनुषंगाने षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात, खराब सुरुवात, निगडी सुरुवात संघ पाहतोय विलास स्पोर्ट्स नाल 2-5. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे. बांद्र्यामूर्ती काल्लेर विपक्ष कानाई पाय दोन्ही संघाचे कॅप्टन प्रथम आपलं रिपोर्टिंग करा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतो सुभाष पाटील. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज बॅट्समन महेश पाटील येतोय. अद्ययावत स्थिती पाहतोय विलास स्पोर्ट राहणाऱ्या संघाची 2-5. एक खराब सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये आजची चांगली गोलंदाजी आपण पाहिली जगदीश नाईक याची, ज्यानं फक्त खर्च केल्या 5 धावा. चला प्लीज थोडस वेलकम घ्या, स्पीडअप करा. रजनी स्पर्धा 2024 थरार अध्यक्ष चषक 2024 आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर सस्पेंसचा पटका आपण पाहतोय. चेंडू पॉइंट सेमरच्या ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दक्ष एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्या. अतिशय चांगला फटका आपण पाहिला. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदर स्पंच केलं. चेंडू पॉइंट सेमरशी ट्रॅव्हल झाला आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावगडीची संधी. रवींद्र याच्या बॅट मधून 2 धावा आल्या. धावसंख्या 7 वर पोहोचली. आता मात्र थोडासा टाइम स्ट्रोक. चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज, चेंडू जातो शॉर्ट पॉइंटला. इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल. बॅट्समॅन बॅटल महेश पाटील. एक संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड फलंदाज नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅटमधून आपण आक्रमक खेळ पाहतोय. चांगली फलंदाजी करणारा फलंदाज आहे. सध्या अद्ययावत स्थिती राहणार संघाची 2-7 2-8 आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 10. दुहेरी रिंगामध्ये प्रवेश विलास स्पोर्ट्स नारायण संघाचं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज सुभाष पाटील. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे महेश पाटील याला. चेंडूला थोडस ऑन द खेळण्याचा प्रयत्न, स्पंच केलाय. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. आउटफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी. धावसंख्या 2 ने पुरस्कार. धावसंख्या होती ती 13. एक धाव कंप्लीट. धावसंख्या होती ती 13 ना 13. आता मात्र चेंडूवर मोठा पाटका. मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक गेली. दक्ष जगदीश नाईक वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज रवींद्र तळे याची खेळी मात्र संपुष्टात. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडस चुकीचा. नेक्स्ट बॅट्समन पंकज. नेक्स्ट बॅट्समन पंकज.
तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला संगीत तिसरं गोलंदाज गुरु लेफ्ट हँड ओटचा मारा चेंडू सुंदर चा फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय एक कंप्लीट झाली दुसरीचा देखील प्रयत्न दोन धावा कंप्लीट दोन धावांनी संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होते ती 15 3 बाद 15 षटक क्रमांक तिसरं वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज गुरु चेंडूला शॉटन पुल करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधला चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो इस्टँडच्या मागं इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण जाळ मिळते फक्त आणि फक्त एक धाव एक धावाने संघ धावसंख्या होते ती 16 षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावर आहे दोन दिग्गज संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतो मैदानामधून एका बाजूला विलास स्पोर्ट्स राहणार तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड बंद्र्यामध्ये काल्यर संघाचा कॅप्टन बेस्ट टाइम स्ट्रोक आहे चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक सचिन नाईक याचं मी कौतुक करेन खऱ्या अर्थाने झेल घेण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण निश्चित पाहिला मात्र याच दरम्यान 3 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाज पंकज अतिशय चांगला फटका एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न पंडितच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्या या दोन धावांनी संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सकते धावसंख्या होती ती 21-21 लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड प्रोग्रेस फुलेंचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं एक धाव घेण्याची संधी झाली एकाने एक धावेने संघाची धावसंख्या एकाने पुढे सकते धावसंख्या होती 17 झाले ना 22 टॉप इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे दोन धावा घेण्याची पुन्हा एकदा संधी झाली दोन धावांनी संख्या धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 24 प्रति ओव्हरचा आपण विचार केला 8 धावांची सरासरी 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 24 3 बाद 24 पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं अध्यक्ष चषक या स्पर्धेचे प्रणित या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष गणेशदादा केनी यांची देण आपण पाहतोय त्यांचा बिग इव्हेंट आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2024 थरार चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा कानाई पाय या संघाचं कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे बंद्र्यामूर्ती काल्लेर संघाचा कॅप्टन आपण देखील या तीन षटकांची अंती धावसंख्या 24 प्रति ओव्हरचा आपण विचार केला 8 धावांची सरासरी शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर स्लॉग वर ज्याला आपण म्हणतो अनामारीचं षटक आहे पिंटू यस लेग बिफोर फलंदाज बाद महेश पाटील याची खेळी मात्र संपुष्टात अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती मधल्या इष्टवरचा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू पायावर आदळतोय पंचांना हलकासा प्रश्न देखील विचारला पंच देखील संमत झाले आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी विलासपोर्ट राणा संघाचा बाद होतोय महेश पाटील नेक्स्ट बॅट्समन डावखुरा फलंदाज रानल प्रीमियर लीग 2023 खऱ्या अर्थाने ज्यानं गाजवली
रानाल प्रेमिक 2024 या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज हेमंत बाबू या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहे. डावखुरा फलंदाज हेमंत पहिला चेंडू पेस करताना मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दांडी गोल, फलंदाज बाद, आले आले माघारी. आमचे दशरथ पाटील असते ते म्हटले असते दीड दिवसाचा गणपती आला कधी आणि गेला कधी. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी, दारावरचा पाहुणा. नेक्स्ट बॅट्समन नरेंद्र. नेक्स्ट बॅट्समन नरेंद्र तरे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून बिग इव्हेंट मधून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट रणजी स्पर्धा 2024 थरार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, निश्चित या ठिकाणी संधी होती धावची बाद करण्याची, मात्र तो निशाणा व्यवस्थित साधता आला नाहीये. एसटी रक्षक संदीप मोरे आला. एक धाव मात्र कंप्लीट, एकदम संघात धावसंख्या होती ती 25. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. संदेश आता मात्र चेंडूला पोल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. मस्त टाइम स्ट्रोक, फलंदाजाला जावं लागेल मैदान सोडून. अदमशी फटका. खऱ्या हाताने चेंडूची फेक थोडीशी आखूड टप्प्याची होती, शॉर्टपिच डिलिव्हरी होती. हाफटेकर पद्धतीने चेंडूचा फलंदाज नीची शफल झाला, मात्र ज्या पद्धतीने चेंडूचा समाचार होता असा त्याला घेता आला नाहीये. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो एस्टॅनच्या मागे. संदीप मोरे मात्र दक्ष होता, कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून झाली नाही. ज्यानं सुंदररित्या चेंडूला कलेक्ट केला आणि महत्वाचा फलंदाज पंकज बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन संजय येतोय. नेक्स्ट बॅट्समन संजय माळी. रजनी स्पर्धा 2024 थरार. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेशी जॉईन असलेले पंच विश्वास पाटील, सुनील पाटील आणि सुनील म्हात्रे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडूचा फलंदाज नीचे थोडासा स्टेप आउट झाला. पंच लेग बाईचा इशारा करतायत. जमीनचा निर्बाळा धावसंख्येकडे पुढे सकते धावसंख्या होते ती 26. आता आपण स्ट्राइक रोटेट करतोय नरेंद्र तरे. फलंदाज मला वाटतं हिट विकेट स्वरूपाने बाद झालेला आहे. चला पुढे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. पाये संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन आहे. बांद्रामध्ये काढले संघाचा कॅप्टन धन्यवाद मोहनदादा भोईर. मित्रांनो आपण पाहत आहेत गुरुदत्त 40+ तसेच 44वा क्रीडानगरीमधून नक्कीच अध्यक्ष चषक 2024 अगदी प्रतापजी पाटील संस्थापक अध्यक्ष, राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच, किंग मेकर, उद्योगपती यांच्या संकल्पनेतून आणि गणेशदादा केनी यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. पहिली स्पर्धा आपण पाहिली होती प्रतापजी पाटील साहेबांच्या मायभूमीत. त्यानंतर ही दुसरी अध्यक्ष ट्रॉफी आपण पाहतोय मानकुले येथून गणेशदादा केनी यांच्या नेतृत्वाखाली.
अतिशय चांगला स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. चौथायरवा मानकुली हे संघाच्या माध्यमातून आजचा पहिला सामना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. विलास स्पोर्ट राहणार आणि जोशी 11 भादवड हे पहिल्या इनिंग मध्ये विलास स्पोर्ट राहणार संघाने धावा बनवल्यात 26 आणि 27 धावांचं लक्ष आहे. नक्कीच पुढील सामना असेल कानाई स्पोर्ट पाये आणि बंद्रा मारुती काल्हेर. मान्यवर कक्षामध्ये भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, उपाध्यक्ष मनोहरजी जोशी, विनोदजी काटेकर, सहसचिव धर्मेंद्र तांगडी, उपाध्यक्ष हरिदास पाटील, एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाचे करता धरता निलेश पाटील, सुजितभाई डॉन, उमेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहणार. त्यानंतर आमचे शरदजी केनी, नाना, मनोहरजी मनेरा समाजसेवक अंजूर, आमिर भोईर, रविदादा पाटील, रुपेश म्हात्रे आणि आमचे सर्व सहकारी मित्र सर्वच मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे संघनायक संतोष पाटील, संतोष तरे. कान्हाई स्पोर्ट पाये संघ इथे हजर आहे. वेळेच्या बाबतीत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. ही स्पर्धा आपल्या संघटनेची स्पर्धा आहे, आपली स्वतःची स्पर्धा आहे. आज आपल्याला एकूण 10 सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी वेळेवर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. 27 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी जोशीलवन भादवड या संघाची सलामीर जोडी जगदीश नाईक आणि संघनायक सुभाष पाटील खेळपट्टीकडे येत आहेत. या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे मॅन फॉर पिंपलास आणि विश्वास पाटील मॅन फॉर भरोडी. भाऊ पाटील आणि सुनील पाटील हे देखील पंच म्हणून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. लक्कीबाई गोंडले यांनी देखील योगेश नाना यांच्यासाठी शुभेच्छा दिलेत. संतोष पाटील काल्हेर यांनी या अध्यक्ष चषकासाठी शुभेच्छा दिलेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊ आपण मॅचकडे बोलूया. गोलंदाज राम चौधरी आलेत. विलास स्पोर्ट राहणार संघाचे एक सर्वात चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आज प्रथम फलंदाजी करताना धावा कुठेतरी कमी बनवल्यात. हरकत नाही, लीग स्पर्धा आहे. अजूनही त्यांना काही सामने खेळण्याची संधी आहे. पहिला चेंडू राम चौधरीचा, पहिला चेंडू ऑन साईडला गॅप मधून चेंडू चालला मिड विकेट सीमारेषेच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर ठोकलाय जगदीश नाईकनं. पहिला चौकार. चांगली सुरुवात आहे. जगदीश नाईक साठी हवा देखील चांगली आहे. अगदी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक वातावरण सध्या आपण एक खेळपट्टीवर पाहतोय. दिवस रात्र सलग 5 दिवस चालणारी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी प्रताप पाटील साहेबांकडून प्रथम विजेत्या संघास बाईक बक्षीस दिली जाणार आहे. साहेबांचं खूप खूप आभार. सर्वच पदाधिकाऱ्यांनी, खेळाडूंनी, संघनायकांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलेले आहे. सर्वांचंच आमचे संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेबांकडून आणि अध्यक्ष गणेशदादा केनी यांच्याकडून आभार व्यक्त करतोय. प्रत्येकाने या स्पर्धेसाठी फुल न फुलाची पाकळी या स्पर्धेसाठी सहकार्य केलेले आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू वाईट. धावा बनल्यात 5. राम चौधरी इथे स्विंग अँड मिस. चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर फेकून देणारा फटका जणू काही इथे खेळले होते. मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली देखील राहिला होता. जगदीश नाईकने जी अपेक्षा केली होती त्या अपेक्षेनुसार चेंडू मात्र त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. डॉट बॉल. 5 धावा 27 बनवायचे आहेत. इथे देखील चांगला चेंडू. यष्टीरक्षक नरेंद्र तरे आपण एस्टनच्या मागे पाहतोय. सातत्याने आपण पाहिलं दमन चषकामध्ये विलास स्पोर्ट राहणार संघाने
सलग 5 सामने जिंकले होते. दमन चषक विलासपूर राहण्यासाठी चांगला गेलेला आहे. बघूया पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर सलग 3 चेंडू डॉट जगदीश नाईक साठी. गुड बॉलिंग, चांगली सुरुवात आहे. 27 जरी बनवायचे असल्या पहिल्या चेंडूवर वाटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्येच 15 ते 20 धावा येतील की काय, मात्र राम चौधरीनं चांगलं कमबॅक केलेलं आहे. उमेश पाटील देखील प्रताप पाटील साहेबांच्या समवेत ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. ग्रामपंचायत राहणाल चे विद्यमान सदस्य आहेत. बघूया चंद्रकांत नाईक वाईडिश लॉंग ऑफ रिझनला उभे आहेत. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावींनी संघाची टोटल 7. चंद्रकांत नाईक जेव्हापासून या संघामध्ये जॉईन झालेले आहे, या संघाने कित्येक स्पर्धेमध्ये चांगल्या चांगल्या संघांना पराभवाची धूळ चाललेली आहे. एक चांगले डावखरे हाताचे फलंदाज आहेत. शेवटचा हे एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन देखील आतापर्यंत 7 धावा राम चौधरीनं खर्च केली आहेत. चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला आहे. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फील केला गेलाय. एक सिंगल धाव, पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 8 अशा धावा बनवल्यात. 27 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोशीलोण भादवड संघाने कानाई स्पोर्ट पाये संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. बंद्र्यामारुती काल्हेर, बघा आपण उशीर करताय. संतोषजी तरे, संतोष पाटील, दीपक भाऊ म्हात्रे, रविराज माली, सुनील पाटील, जर आपण आला असेल तर तोरी द्या. आपण आपल्या नाणेफेकी करून घ्यायचे. नाणेफेकी आपण करून घेणार आहोत साहेबांच्या शुभ हस्ते. सर्व संघांना मी सूचित करतोय, सेकंड इनिंगचा चेंडू पडण्याआधी यापुढील आपल्याला नाणेफेकी करायची, अन्यथा 2 धावांचा पेनल्टी दिला जाईल. सुजितभाई डॉन मुसाबाई यांचे सहकारी मित्र. पहिला चेंडू चंद्रकांत नाईकचा डॉट आलाय. जगदीश नाईकचा रनिंग बिटवीन द विकेट खराब आहे. खेळपट्टीवर नेहमीच आपण त्यांना अगदी कमी गतीने धावताना पाहिलेले आहे. बघूया 8 धावा 7 चेंडू. इथे हा चेंडू ऑन दी कार्पेट चाललाय मिड विकेट रिझनला. राम चौधरी तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अगदी त्यांनी उचललाय. एका सिंगलनी धावसंख्या पोचली ती 9 वर. 8 चेंडू मध्ये 9 आलेत. 24 मध्ये 27 बनवायचे आहेत. बघूया नरेंद्र तरेंना संधी मिळेल का. संजय माली, पंकज भोईर, लालचंद देखील एक चांगला गोलंदाज आहे. विलासपूर राहणार संघाकडे आता चांगलं गोलंदाजी युनिट देखील आहे. बघूया पंकज भोईर चेंडूच्या समोर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. थ्रो देखील चांगला आहे. एक सिंगल धावील. सिंगलनं धावसंख्या झालेली आहे 10. चेंडू टाकून झालेत 9. 27 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतरच्या मात्र आपण पाहिलं तर नक्कीच 8 चेंडूमध्ये फक्त 6 आलेत. हा चेंडू सोडून दिलाय. अगदी पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं होतं फलंदाज जगदीश नाईकनं. चांगली लाईन अँड लेंथ. डॉट बॉल. वेलकम सुनील पाटील, बंद्र्यामारुती काल्हेर संघाचे इथे शुभागमन होतोय. चांगला चेंडू अगदी इनसाइड आउट उडवलाय. प्रताप तरे मला वाटते तिथे आहेत. रवींद्र तरे आहेत. नक्कीच इथे फलंदाज सुभाष पाटील धावचीत बाद आहेत. पहिला विकेट सांघिक यश विलासपूर राहणार संघाच्या खात्यामध्ये 11 धावसंख्येवर. सुभाष पाटील संघाचे संघनायक आहेत. काहीसा अगदी आपण त्यांचं बॉडी लँग्वेज पाहिलं तर निगेटिव्ह पाहायला मिळाला. चांगले खेळाडू आहेत. योगेश नाना संघामध्ये मुसाबाई देखील जॉईन आहेत. संघाचे करता धरता
मनोहर जोशी मान्यवर कक्षामध्ये आहेत. जोशी 11 भादवड ए आणि बी या संघाचे मनोहर जोशी हे सर्व आहेत. फलंदाज बलदेव जोशी आलेले आहेत. नक्कीच बलदेव जोशी दमन चषकामध्ये या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. नक्कीच नाबाद 49 धावा आई जोगेश्वरी झून आंदुर्गी संघाच्या अगेन्स्ट ठोकले होत्या. जगदीश नाईकचा देखील तो पहिला सामना होता आणि पहिल्या चेंडूवर जगदीश नाईकनं 40+ क्रिकेट खेळताना षटकार मारून आपल्या इनिंगला सुरुवात केली होती. 2 ओव्हर 1 बाद 11. नक्कीच प्रताप पाटील साहेब आता खुश असतील. जरी 26 धावा बनवल्या तरी मात्र 12 मध्ये प्रतिस्पर्धी संघाला 11 दिलेले आहेत. A1 जोडीचा आपण शो पाहिल्यानंतर ही त्यानंतरची पहिली स्पर्धा पाहतोय. काही खेळाडूंनी आता सराव देखील थांबवलाय. बघूया कुठला संघ अध्यक्ष चषकाची बाईक घेऊन या गुरुदत्त चौथ्यावर किनानगरीमधून जाईल. चौथ्यावर मानकुले हे संघ देखील सध्या नंबर 2 वर आहे. 2 चषक त्यांनी देखील पटकावले. 4 चषक पटकावून स्वराज्य स्पोर्ट कशिली संघ नंबर 1 वर आहे. 2 चषक बंदरामावरती कल्लेर, 2 चषक जय बजरंग कारिवली आणि 2 चषक आई जोगेश्वरी झून आंदुर्गी या संघांनी पटकावलेले आहेत. चला वेळेच्या बाबतीत सर्वांनी सतर्क राहायचंय. गोलंदाज नरेंद्र तरे आलेत. संजय मालीला राखून ठेवलाय. पंकज भोईर देखील थांबलेले आहेत. पहिल्या 2 गोलंदाजांनी तर चांगली गोलंदाजी केलेली आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 11 दिलेत. आता येणाऱ्या 12 मध्ये धावा बनवायचे 16. बघूया नरेंद्र तरे हे चांगले गोलंदाज आहेत. या ओव्हरमध्ये आपल्याला कळेल की सामना कुठल्या संघाच्या बाजूनी चाललाय. जगदीश नाईक आतापर्यंत त्यांनी देखील 5 चेंडू डॉट खेळलेत आणि एकूण धावा पाहिले तर 9 त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. 10 चेंडूमध्ये 9. इथे फुल टॉस. खराब चेंडू जगदीश नाईक साठी. हा चेंडू तुम्ही टाकू शकणार नाहीयेत. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 15 धावा लागले त्या चौकाराने. खेळाडू आपण या नवीन चेंडू द्या. मॅच बॉल आलेला आहे का? थँक्यू धन्यवाद. नरेंद्र तरेनं पहिला चेंडू फुल टॉस टाकला होता आणि त्याचा खरपूस समाचार जगदीश नाईकनं घेतलेला आहे. चौकार ठोकून संघाची टोटल आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये 15. 27 बनवायचे. 12 मध्ये 16ची गरज आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. बघूया पुढील चेंडू ओव्हर द विकेटनं. हा चेंडू देखील दिशाहीन. खराब चेंडू. वाईटचा इशारा आलाय. 16 धावा झालेत. आता 11ची गरज आहे. 11 मध्ये 11 आणि हा चेंडू अगदी ऑन साइडला केला जातो. बघूया चेंडू येतोय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये. पंकज भोईरचा चांगला थ्रो आपण पाहतोय. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 17 झालेली आहे. 10 मध्ये 10. बलदेव जोशीच्या बॅटमधून आपल्याला धमाका पाहायला मिळेल का? अजूनही या पहिल्या मॅचमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला नाहीये. हा चेंडू देखील दिशाहीन. नरेंद्र तरेंची कुठेतरी लाईन अँड लेंथ आपण खराब पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये एकही चौकार आला नव्हता विलासपोर्ट राहणार संघाच्या फलंदाजांकडून. इथे चेंडूला अगदी पुढे येऊन डीप स्लिपर कव्हर सीमारेषेवर चेंडूला पकडलाय. फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या 19 धावा झालेत. अध्यक्ष चषकाचा पहिला सामना आपण पाहतोय. प्रताप पाटील साहेबांचा संघ विलासपोर्ट राहणार आणि मनोहर जोशी
साहेबांचा संघ जोशी 11 भादवड ए 20 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 अतिरिक्त वाईट चेंडू टाकलेले आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये लालचंद याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. विलासपूर राणा संघाकडे बॅलेन्स खूप कमी आहे, धावा कमी आहेत. 21 धावा झालेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे आणि 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. 6 धावा 8 चेंडू आणि ते फटका उडवलाय अगदी स्टँड अँड डिलिव्हर. षटकारांनी सामना फिनिश होतोय. अध्यक्ष चषकाचा पहिला विजय 17 चेंडू मध्ये संपादन केलेला आहे जोशी 11 भादवडे संघाने. अभिनंदन मनोहरजी जोशी, अभिनंदन सुभाष पाटील, ऑल टीम. तर पहिला विजय जोशी 11 भादवडे संघाचा आपण इथे पाहतोय. चला आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे संघटक